गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण 7th फायलम बघतोय, फायलम आर्थ्रोपोडा. लास्ट लेक्चरला आपण 6th फायलम बघितला, फायलम ॲनिलिडा, म्हणजे रिंगेड सेगमेंटेड ॲनिमल्स. त्याच्यामध्ये छान आपण एक्झाम्पल बघितलं अध्वम. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं लीच, आणि थर्ड ॲनिमल बघितलं आपण नेरिस, जे फ्री लिव्हिंग होते, जे बरोईंग होते. लीच हा त्यातला सँग्युअर्स ॲनिमल आपण बघितला की जो ब्लड किंवा ब्लडवरती डिपेंड असतो आहे, बघितलं. सगळ्यांना मला वाटते तो फायलम समजत असेल. आज आपण 7th फायलम बघूया, फायलम आर्थ्रोपोडा. आता हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे. आर्थ्रोज मीन्स जॉईंट आणि पोडॉज मीन्स लेग. म्हणजे पोडा हा ग्रीक वर्ड आहे. पोडा म्हणजे लेग्स, नॉट पकोडा, पोडा. आणि आर्थ्रोज मीन्स जॉईंट. सो जॉईंटेड लेग्स. तुम्ही जर झुरळ बघितलं, झुरळाचा एक पाय बघा, तर तो पाय असा जॉईंटेड आहे. जसं वेल्डिंग मारतो आहे आपण, तसं ते सेगमेंट्स आहेत. दॅट इज जॉईंटेड अपेंडेज. ज्या ॲनिमलचे लेग्स हे जॉईंटेड आहेत. आणखीन कोणाचा बघा रे, तर क्रॅबचा. कधी खेकडा जर तुम्ही बघितला असेल किंवा खेकडा तुम्ही ऑब्झर्व केला असेल, कधी पाहिला असेल किंवा कधी हाताळला असेल, तर त्याचेसुद्धा पाय बघा. जी नांगी असते, ही नांगी अशी सेगमेंटेडनं जोडलेली असते. दॅट इज जॉईंटेड अपेंडेजेस. म्हणजे कॉक्रोच एक्झाम्पल बघा. कॉक्रोच, तुमच्या घरातला कॉक्रोच. आता कॉक्रोच आपण डीपमध्ये बघणार आहोत एका टॉपिकमध्ये. कॉक्रोचचं सायंटिफिक नेम आहे पेरिप्लानाटा अमेरिकाना. काय नाव आहे त्याचं सायंटिफिक नाव? पेरिप्लानाटा अमेरिकाना. बटरफ्लाय, सगळ्यांना माहिती आहे. फुलपाखरामध्ये भरपूर प्रकार आहेत. मॉथ, जे खाकी कलरचं फुलपाखरासारखं असतं, पण फुलपाखरू नव्हे, त्याला आपण मॉथ म्हणतो. स्कॉर्पियन म्हणजे बिच्छू, विंचू. मिलीपीड, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, पैसा किडा. आता ह्या पावसाळी दिवसामध्ये एकदम असे शेतामध्ये किंवा डोंगरावरती असतात. मिलीपिडी, ज्याला आपल्या भागात पैसा किडा असं म्हणतो आपण. प्रॉन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे खाण्यासाठी वापरतात. समुद्रामधला अतिशय महागडा असा पदार्थ आहे, ॲनिमल आहे. आता आपण बघूया की हे ॲनिमल कसे आहेत, ह्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ह्यांची वैशिष्ट्य काय आहेत, ह्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत जेवढे आपण बघितले फायलम, टोटल 11 फायलम आहेत, 11 फायलम आहेत. ह्या फायलममध्ये सगळ्यात ह्यूज, सगळ्यात मोठा, की ज्याच्यामध्ये ॲनिमल नंबर खूप आहे. जर असं आपण बघितलं 100% ॲनिमल आहेत ह्या पृथ्वीवरती, तर 70%, 70% ॲनिमल हे फक्त आर्थ्रोपोडामधले मेंबर आहेत. तुम्ही एक विचार करा की आपल्या इंडियाची जेवढी लोकसंख्या आहे, जेवढं पॉप्युलेशन आहे, तेवढ्याच प्रत्येकाच्या घरामध्ये मुंग्या आहेत. शेतामध्ये किती मुंग्या असतील, विंचू किती असतील, खेकडे किती असतील, समुद्रामध्ये किती खेकडे आहेत बघा, खेकडे किती असतील, ठीक आहे. झुरळं किती असतील, प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 100 झुरळं असतीलच, जर घर मोठं असेल तर. हॉटेलमध्ये झुरळं किती असतील, समजते मी काय म्हणतो आहे. समुद्रामध्ये प्रॉन्स किती असतील. याचा अर्थ सगळ्यात ह्यूज फायलम कुठला असेल, तर तो आहे फायलम आर्थ्रोपोडा. ठीक आहे. मी परत सांगतो आहे, 70% ॲनिमल किंगडम ॲनिमलियामधले ह्या फायलममध्ये पाहायला भेटतात. असा हा फायलम आहे, आणि तो फायलम आज आपण स्टडी करणार आहोत. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमलिया. पहिलेच वाक्य बघा, दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमलिया. दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड अपेंडेजेस, हेन्स द नेम आर्थ्रोपोडा. आणि त्यांचे लेग जे आहेत हे कसे आहेत, जॉईंटेड आहेत. सो जॉईंटेड अपेंडेजेस, हेन्स द नेम आर्थ्रोपोडा. दीज आर ओमनी प्रेझेंट. आता ओमनी प्रेझेंट, आता ओमनी हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे? ओमनी, ठीक आहे. मारुती सुझुकीची गाडी आहे, त्या गाडीचं नाव आहे ओमनी. ठीक आहे. ह्या गाडीचं नाव ओमनी असं का ठेवलं आहे याचा जर विचार केला, तर ओमनी ही गाडी ज्यावेळी 1998-97 दरम्यान ज्यावेळी सुरू झाली, ह्या गाडीचं नाव देताना ओमनी दिलं. ओमनी म्हणजे सगळ्यांना वापरता येणारी. एखाद्याचा बिझनेस आहे तो वापरतो आहे, एखाद्याची फॅमिली आहे तो वापरतो आहे, एकाला स्कूल बस सुरू करायची आहे मिनी, तरी तो वापरतो आहे, एकाला किडनॅप करायचं आहे. तुम्हाला पिक्चरमध्ये जर बघितलं असेल तुम्ही बघा, किडनॅपसाठी ओमनी गाडीच वापरतात, कारण का मधलं डोर काढले की डायरेक्ट किडनॅपिंगला ते बरं पडतं. ओमनी म्हणजे काय लक्षात ठेवा, त्याचा ॲक्च्युली अर्थ असा आहे ओमनीचा, की सगळीकडं पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी आपल्या इंडियामध्ये असू दे, अमेरिकेमध्ये असू दे, काश्मीरमध्ये असू दे, अगदी अंटार्क्टिका एरियामध्ये असू दे, म्हणजे असा कुठलाही प्रदेश नाही आहे
पृथ्वीवरचा की जिथं हे मेंबर्स पाहायला मिळत नाहीत, ते सगळीकडे अगदी डेझर्टमध्ये पण पाहायला मिळतात वाळवंटामध्ये. दॅट इज ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजे सगळीकडं प्रेझेंट आहेत. सॉलिटरी आहेत, त्यातले काही सॉलिटरी म्हणजे एकटे एकटे राहतात, काही कॉलोनियल आहेत, काही कॉलनीनं राहतात. आता मुंग्या ह्या कॉलोनियल आहेत, हनीबीज मधमाशा ह्या कॉलोनियल आहेत. स्कॉर्पियन हा शक्यतो सॉलिटरी असतो, एकटा असतो. सो मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. बर्नॅकल आर सिडेंटरी, त्यातले काही जे आहेत ते चिकटलेले असतात, सिडेंटरी असतात. सो फ्यू आर पॅरासिटिक, काही दुसऱ्यावर डिपेंड असतात. आता मॉस्किटो आपल्यावर डिपेंड आहे. अँड सँग्युरस म्हणजे काय की जे दुसऱ्या ॲनिमलच्या ब्लडवरती फिडिंग करतात. आता मॉस्किटो सगळ्यांना माहीत असेल, ज्या फिमेल मॉस्किटो आहेत ह्या आपल्यावरती जगतात. सो दे आर सँग्युरस. डोक्यामधल्या उवा, लाऊस, बॉडी लाऊस, ह्या सगळ्या. दॅट इज फिमेल मॉस्किटो अँड बेडबग. बेडबग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की ढेकणं. ढेकणं ही अजूनसुद्धा आहेत आणि हे सँग्युरस ॲनिमल्स आहेत किंवा आर्थ्रोपोडन मेंबर्स आहेत. दर बॉडी इज बायलॅटरल सिमेट्रिकल. दे आर ट्रिप्लोप्लास्टिक. युसिलोमेड म्हणजे ह्यांच्यामध्ये खरोखरचा सिलोम आहे. सो यू मीन्स ट्रू सिलोम. ट्रिप्लोप्लास्टिक आहेत. एक्टोडोम, मेझोडोम, एंडोडोम तिन्ही प्रेझेंट आहेत आणि बरोबर समान 2 भाग करता येतात. सो बायलॅटरली सिमेट्रिकल. मेटामेरिकली सेगमेंटेड विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ह्यांच्यामध्ये सेगमेंट आहेत, मेटामेरिकली सेगमेंटेड आहेत आणि ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला मिळतो. दॅट इज स्टार्टिंगला माउथ आहे आणि एंड विथ ॲनस. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ह्याच्यामध्ये ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत, ऑर्गनायझेशन सिस्टीम डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे आता ऑर्गन्स म्हणजे विंग्ज आहेत फॉर फ्लाईंग, 2 अँटीने आहेत फॉर सेन्सेशन, ठीक आहे. वॉकिंगला लेग्स आहेत. म्हणजे याचा अर्थ ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनियस एक्झोस्केलेटन. हेन्स दे नीड पिरियॉडिक मोल्टिंग, दॅट इज इक्डायसिस, ठीक आहे. थोडक्यात काट टाकणे हा प्रकार त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. जसं जसं त्यांची ग्रोथ होणार तसं तसं ते काट टाकणार, मोल्टिंग करणार, पिरियॉडिक मोल्टिंग सांग, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, जसं आपल्या हेडमध्ये स्कॅल्पवरती डॅन्ड्रफ पडतो, एक थर तयार होतो, तो थर डेड होतो आणि ज्यावेळी हा डेड होतो त्यालाच आपण कोंडा असं म्हणतो, डॅन्ड्रफ असं म्हणतो. सेम तसंच यांच्यामध्ये पिरियॉडिक मोल्टिंग होत असतं आणि ह्या मोल्टिंगलाच सायंटिफिक वर्ड आहे इक्डायसिस. स्नेकसुद्धा इक्डायसिस करतात बघा, आपण बघणार आहोत पुढं. सो बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. ह्यांची बॉडी डिव्हिजन जे आहेत, तुम्ही कॉक्रोचची फिगर बघा, पेरिप्लानेटा अमेरिकामधलं, त्याच्यामध्ये हेड आहे. पुन्हा मधला जो भाग आहे त्याला आपण नेक रिजन म्हणतो, त्याला आपण इथं म्हणतो थोरॅक्स, आणि खालचा जो टेपरिंग एंड आहे त्याला आम्ही म्हणतो ॲब्डोमेन. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. आता हे बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट म्हणजे काय, माउथ टू ॲनस सगळं प्रेझेंट आहे, व्यवस्थित आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. स्वतः ते त्याचं डायजेशन करतात, दुसऱ्यावरती ते अजिबात डिपेंड नाही आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. आता ह्यांच्यावरती जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही ओपन टाईप आहे, आपल्यामध्ये क्लोज टाईप असते. आता हे ओपन टाईप काय आहे हे आपण सर्क्युलेशन ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय ओपन टाईप अँड व्हॉट इज मीन बाय क्लोज टाईप. ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी, दॅट इज हिमोसिल. आता ह्यांच्या अंगामध्ये जे ब्लड आहे हे एका कॅव्हिटीमधून खेळत असतं, इकडं तिकडं होत असतं, आणि जी स्पेस आहे त्या स्पेसमधून ब्लड इकडं तिकडं जाते, त्या स्पेसला आम्ही म्हणतो आहे हिमोसिल. काय म्हणतो आहे, हिमोसिल. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, ट्रकिया, बुक लंग, बुक गिल्स एक्सेट्रा. आता याच्यामध्ये जे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत हे गिल्स आहेत, म्हणजे काही इन्सेक्ट विथ द हेल्प ऑफ गिल्स रेस्पिरेशन करतात. काहींना ट्रकी आहेत, काहींना बुक लंग आहेत आणि काहींना बुक गिल्स आहेत. जसं आपल्याला लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, तसं काही इन्सेक्टमध्ये, काही आर्थ्रोपोडामध्ये त्याच्यामध्ये गिल्स आहेत जे पाण्यामध्ये असतं. ऑफकोर्स आता क्रॅब हा पाण्यामध्ये असतो, तर प्रॉन्स त्यांच्यामध्ये गिल्स असणार आहेत. काहींच्यामध्ये ट्रकिया, काहींच्यामध्ये बुक लंग्स आणि काहींच्यामध्ये बुक गिल्स. आता हे चारही शब्द लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, ट्रकिया, बुक लंग अँड बुक गिल्स. पैकी एकच काय तर असणार आहे, सगळंच एका ॲनिमलमध्ये हे नसणार आहे, हे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. आता नको असणारे पदार्थ जे टॉक्झिक एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहेत, वेस्ट प्रॉडक्ट आहेत, ते बाहेर फेकण्यासाठी त्यांच्यामध्ये एक स्पेशल ग्लँड आहे आणि ही ग्लँड ग्रीन कलरची आहे, म्हणून आम्ही हिला म्हणतो आहे ग्रीन ग्लँड. सो एक्सक्रिशन टेक्स बाय ग्रीन ग्लँड्स. माल्फिजियन ट्युब्युल ऑर कोक्झल ग्लँड.
नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय नर्व रिंग. आता बघा यांची जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये नर्व रिंग आहे आणि डबल व्हेंट्रल गँग्लियोनेट नर्व कॉर्ड आहे. सेन्स ऑर्गन आर वेल डेव्हलप इन द फॉर्म ऑफ अँटिनी. यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन आहेत. मग त्यांना तुम्हाला म्हणजे हे होते का बघा, तुमचं लक्ष आहे की नाही मला किती माहीत नाही, की एखादा गोड पदार्थ असेल तर लगेच मुंग्या अटॅक्ट होतात, लगेच कॉकरोच अटॅक होतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये सेन्स सिस्टीम चांगली आहे. त्यांना लगेच कळतं हे गोड आहे, इथं वास आहे, बरोबर आहे. किंवा ढासानंच पटकन करतं. किंवा माशीला जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर माश्या पटकन तिथे येतात. याचा अर्थ लक्षात ठेवा की त्यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत. आणि ते कुठल्या फॉर्ममध्ये आहेत तर अँटिना. अशा दोन अशा मिश्र असतात अँटिना. त्यांचे जे आईज आहेत हे सिम्पल कंपाऊंड टाईप ऑफ आईज आहेत. त्यांच्या बॉडीवरती वेगवेगळे रिसेप्टार्स आहेत. विथ द हेल्प ऑफ रिसेप्टार ते काय करतात, वेगवेगळे सेन्सेशन रिसीव्ह करतात. आता हे जे आर्थ्रोपोडामधले मेंबर्स आहेत ह्यांच्यामध्ये सेक्सेस आर सेपरेटेड शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. ह्याच्यामध्ये मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असतो, बिकॉज दे आर युनिसेक्शुअल. ठीक आहे. त्यामुळं ह्यांच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम पण पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल की क्रॅब असेल तर मेल क्रॅब फिमेल क्रॅब आपल्याला ओळखता येऊ शकतं. जर आपण कीन ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला समजतं. याचा अर्थ ह्या ॲनिमलमध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम मेंटेन केलेला आहे, हे लक्षात ठेवा. फर्टिलायझेशन इज जनरली इंटरनल. ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होते. म्हणजे जे काय स्पर्म आहेत हे फिमेलच्या ट्रॅकमध्ये आत जातात आणि तिथंच आतच काय होतं त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फोसिस. काहींच्यामध्ये डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, बरोबर आहे, आणि काहींच्यामध्ये कसे आहे इनडायरेक्ट आहे. म्हणजे काही अगदी पिल्ल्यासारखी दिसतात जन्मलेल्या, किंवा काहींच्यामध्ये लार्वी, ठीक आहे, आधी अशा स्टेज आहेत. सो डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. म्हणजे एक तर डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. इन सम आर्थ्रोपोड्स लाईक हनीबी, बग्स एक्सेट्रा ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस बाय पार्थिनोजेनेसिस. असे काही इन्सेक्ट आहेत मित्रांनो, त्यातलं म्हणजे मधमाशी म्हणजे हनीबी, बग्ज, ह्यांच्यामध्ये विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे बघा मेल फिमेलचं इंटरकोर्स म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं नाही, आणि विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे अंडा आणि अंड्याचं विदाउट फर्टिलायझेशन कन्व्हर्जन इन्सेक्टमध्ये होतं. त्याच्यामध्ये त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे पार्थोनोजेनेसिस. म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन यंगवन्स आर फॉर्म. मग हे जे पार्थोनोजेनेसिस ही टेक्निक आहे हे बग्समध्ये हनीबीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे चुकून मेटिंग जरी नाही झालं तरीसुद्धा न्यू ऑफस्प्रिंग फॉर्म होऊ शकते. सम इन्सेक्ट्स एक्झिबिट पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. आता काही यांच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एकापेक्षा अनेक फॉर्म पाहायला मिळतात. आता हनीबीमध्ये 3 प्रकार पाहायला मिळतात. जसं आपल्यामध्ये मेल फिमेल, तसं हनीमध्ये क्वीन असते, वर्कर अँड ड्रोन. त्यालाच आम्ही म्हणतो आहे पॉलिमॉर्फिझम. टेक्निक काय बघा, म्हणजे आपल्यामध्ये दोनच आहेत सेक्शुअल ऑर्गॅनिझममध्ये, मेल किंवा फिमेल. पण हनीबीमध्ये क्वीन, वर्कर अँड ड्रोन असे 3 कास्ट आहेत. अँडमध्ये पण तोच प्रकार आहे आणि टर्माइट्स म्हणजे मुंग्यांच्यामध्ये पण तोच प्रकार आहे. सम आर्थ्रोपोड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज हनीबीज दॅट इज ॲपीज फॉर देअर हनी अँड वॅक्स. हे नवीन एका टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट इयरला. ह्यातले काही जे आर्थ्रोपोड फॅमिलीमधले जे किंगडममधले फायलमधले जे ॲनिमल्स आहेत हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे. त्यातला सगळ्यात बेस्ट म्हणजे हनीबी. हनीबीपासून आपण काय तयार करतो, हनी. तुम्हाला पटणार नाही, 1 किलो हनीची आत्ताची किंमत आहे 3,500 ते 4,500. हनी हा बेस्ट मेडिसिन आहे की ज्याच्यामुळं कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो, टॉयलेटला साफ होतं, तुमचं ब्लड प्युरिफिकेशन होते, पित्त म्हणजे जो बाईलचा त्रास आहे, ॲसिडिटी आहे ती कमी होते, वेट लॉससाठी चांगला आहे. गरम पाण्यामध्ये जर तुम्ही मध घातला 1 चमचा आणि ते स्टीर कोणी केलं तर ते चांगलं आहे. जे म्हातारी लोक आहेत हे काही लोक फक्त मधावरही जगतात. मधामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट सगळं मेंटेन आहे. हनी हा फ्लेवर बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. हनी केक, हनी बिस्किट्स, ठीक आहे. त्यामुळं हनीला खूप महत्त्व आहे. हनी म्हणजे मधाला महत्त्व आहे. तसंच वॅक्स, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जे मधाचं पोळं असतं त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो आहे हनीकोम किंवा बी कोम. हे जे वॅक्स ह्याच्यापासून ह्या वॅक्सपासून आम्ही काय करतो, मेणबत्ती तयार करतो आहे, सोप म्हणजे साबण तयार करतो आहे, वेगवेगळे जे कॉस्मॅटिक क्रीम्स आहेत त्याचा बेस जो आहे हा तयार करतो आहे. त्यामुळं त्याच्यापासून आम्ही इकॉनॉमिकली काहीतरी फायदे घेतो आहे. त्यामुळे ते इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. त्यातला पहिला आहे हनी पीस फॉर देअर हनी अँड वॅक्स. पुढं आहे
लॅक आपण नेक्स्ट इयरला बघणार आहोत. लॅक म्हणजे लाख किडा. ह्या किड्यापासून लाख तयार होते आणि लाख हा चिकटण्यासाठी म्हणजे आपले सरकारी गव्हर्नमेंटचे किंवा कुठलेही एनवलप असतील ते चिकटण्यासाठी आम्ही त्या लॅकचा वापर करतो. लाख ही एका किड्यापासून तयार केली जाते. लॅक इज प्रोड्यूस बाय इन्सेक्ट. त्या इन्सेक्टचं नाव आहे लॅक इन्सेक्ट. त्याचं सायंटिफिक नाव आहे लॅसिफर लाका. हा नेक्स्ट इयरला म्हणजे हनीबी आणि लॅसिफर लाका हे आपण नेक्स्ट इयरला बघणार आहोत. तिसरं आहे लोबस्टर्स, प्रॉन्स अँड क्रॅब्स आर एडिबल. ह्या 3 जे आहेत हे समुद्रातले प्राणी लोबस्टर्स, प्रॉन्स अँड क्रॅब हे एडिबल आहेत आणि ह्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये डिमांड आहे. म्हणजे प्रॉन्स आज 1100, 1200, 2000 रुपयांनी किलो आहेत बरं का. लोबस्टर्स, प्रॉन्स, क्रॅबसुद्धा खाण्यासाठी खूप चांगले असतात. ठीक आहे. हे एडिबल आहेत. एडिबल म्हणजे काही तुम्ही जर चायनामध्ये, थायलंडमध्ये, जपानमध्ये गेला तर जसे ते झिंगे असतात ना तसे काही इन्सेक्ट ड्राय करून ठेवलेले असतात. कारण का इन्सेक्टमध्ये बेस्ट क्वालिटीचे प्रोटीन आहेत. त्यामुळं मुंग्या जे काय किडे असतील त्या किड्यांची ते भाजी करून खातात. ठीक आहे. लोबस्टर्स, प्रॉन्स अँड क्रॅब्स आर एडिबल. सिल्क वर्म्स प्रोड्यूस सिल्क. सगळ्यांना माहिती असेल की सिल्क वर्म म्हणजे रेशीम किडा. ह्या रेशीम किड्यापासून आपण सिल्क तयार करतो. सम आर्थ्रोपोड्स आर हार्मफुल. काही आर्थ्रोपोडमध्ये हार्मफुल आहेत विच ॲक्सेस वेक्टर. त्यातला मॉस्किटो आपल्यासाठी घातक आहे. लोकस्टा दॅट इज लोकस्ट इज अ ग्रिगॅरियस पेस्ट. काही पेस्ट म्हणून आपण पेस्ट म्हणजे काय कीड म्हणून शेतामध्ये पडतात आणि त्यामुळे बऱ्यापैकी सगळं नुकसान करून टाकतात. आणि शेवटचं वाक्य आहे लिमुलस दॅट इज किंग क्रॅब इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल. मित्रांनो हा जो किंग क्रॅब आहे हा एक इन्सेक्ट आहे. म्हणजे हा एक फायलम आर्थ्रोपोडामधला असा ॲनिमल आहे की जो पूर्वी म्हणजे 2.5-3 लाख वर्षापूर्वी होता आणि आजही आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्वी पण होता आजही आहे आणि हा समुद्राच्या किनाऱ्यावरती असतो. एस्पेशली ईस्ट कोस्टवरती हा पाहायला मिळतो आणि ह्याचं नाव आहे किंग क्रॅब. आणि तो त्यावेळी पण आहे आजही आहे. म्हणजे डायनोसॉर पूर्वी होते आत्ता नाही आहे म्हणून त्यांना आम्ही म्हणतो आहे फॉसिल. पण हे पूर्वी पण होते आत्ताही आहेत म्हणून आम्ही ह्याला काय म्हणतो आहे लिव्हिंग फॉसिल. सो नीटसाठी सीडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे लिम्युलस दॅट इज किंग क्रॅब इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल. समज ठीक आहे. आता फाइंड आउट हे तुमच्यासाठी होमवर्क दिला आहे बघा. वाय इज द फायलम आर्थ्रोपोडा कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट सक्सेसफुल फायलम. आता आर्थ्रोपोडामध्ये असं काय तयार झाले म्हणजे लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये युसिलोम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, सेन्स ऑर्गन डेव्हलप झालेत, त्यामुळे त्यांना डोळे दिलेले आहेत बघा, कंपाऊंड आईज आहेत, रिसेप्टर्स आहेत, त्यांना वेगवेगळे सेन्स समजायला लागलेत, विंग्स तयार झालेत, पाय तयार झालेत, अँटिना तयार झाला आहे. त्यामुळं ह्या फायलमधले जे मेंबर आहेत हे कसे झालेत सक्सेसफुल झालेत. पहिला क्वेश्चन आपला. दुसरा व्हॉट डू यू मीन बाय पार्थिनोजेनेसिस. मी मगाशी सांगितलं व्हॉट इज मीन बाय पार्थिनोजेनेसिस. डेव्हलपमेंट ऑफ यंग वन विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही, मेल फिमेल एकत्र येत नाहीत तरी पण पिल्ली होतात. दॅट इज पार्थिनोजेनेसिस. आणि हे बेस्ट कोणामध्ये पाहायला मिळतं अँड्स, हनीबीज अँड टर्माइट. टर्माइट्स म्हणजे वाळवी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. व्हॉट डू यू मीन बाय लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय रे हे जे अतिशय प्राचीन आहेत आणि ते आजही ते ॲनिमल आहेत. आता बघा आपण प्राचीन पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये एकूण 9-10 वेळा बदल झाले आहेत. आधी आपण माकड होतो आणि माकडापासून माणूस झाला आहे. पण ज्यावेळी माकड होता माकडाची सुद्धा आधी किंग क्रॅब होता आणि आजही किंग क्रॅब आहे. ह्या ॲनिमलनं आपल्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही, त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन झालेलं नाही. जसा त्यावेळी होता तसाच आजही आहे म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो लिव्हिंग फॉसिल. हाऊ द बीज प्रोड्यूस हनी. आता बीज हनी कशा प्रोड्यूस करतात. आता 3 प्रकारचे बीज आहेत त्यांच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम पाहायला मिळतं. एक आहे क्वीन, दुसरी आहे वर्कर आणि तिसरी आहे ड्रोन. आता क्वीन तिला आम्ही राणी माशी म्हणतो, वर्कर हिला आम्ही कामकरी माशी म्हणतो. ठीक आहे. आता कामकरी माशी काय आहे हिनं नुसतं काम करायचं. आणि जी तिसरी आहे ड्रोन त्याला आम्ही नर माशी म्हणतो. आता ह्याच्यात 3 माशी आहेत. ह्याच्यामध्ये जी वर्कर आहे कामकरी माशी ही फिमेल आहे पण ती स्टराईल फिमेल आहे म्हणजे ती अंडी कधीही घालत नाही. तिच्या नशिबात फक्त राबणे हाच प्रकार आहे. ही सकाळ सकाळी जाते एक विशिष्ट 7:30, 8च्या 9च्या दरम्यान बाहेर पडते. फुल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फुलामध्ये आत नेक्टर असतो त्याला आपण मकरंद म्हणतो. अनासपुरी नव्हे नेक्टर.
हा जो नेक्टर आहे ह्या नेक्टरमध्ये ते बरोबर त्यांची जी सोंड आहे ते आत घालतात माउथ पार्ट्स, आणि तिथला जो नेक्टर आहे हा नेक्टर सक करतात. आता हा जो नेक्टर जसं आपण स्ट्रॉन ओढतोय लस्सी किंवा एखादं ज्यूस किंवा एखादं पेय, तसं ते सगळं त्या प्रकारचे त्यांचे माउथ पार्ट्स आहेत आणि तसे ते सगळं ओढतात आणि हा नेक्टर त्यांच्या माऊथमध्ये जातो. आता माऊथमध्ये काय असते, सलायवा असते. आता ही सलायवा, मी काय म्हणतो बघा, ही सलायवा आणि तो नेक्टर मिक्स होतो. ठीक आहे, आणि काय तयार होतो, हनी. तुम्ही जो हनी खाताय हा हनी म्हणजे लक्षात ठेवा नेक्टर प्लस वर्कर्स, म्हणजे वर्कर हनी बीज सलायवा. आता इथं रिॲक्शन होते त्यांच्या नेक्टरमध्ये आणि त्या सलायवामध्ये, आणि ते कुठं येतात, मधाच्या पावाजवळ येतात. त्याला आम्ही काय म्हणतोय, हनीकोम, आणि तिथं येऊन उलटी करतात. म्हणजे त्यांची उलटी म्हणजे कोण आहे, हनी आहे. नुसता नेक्टर जर आपण इंजेक्शन काढला प्रत्येक फुलाचा, ठीक आहे, तर लक्षात ठेवा ते तयार करता येणार नाही. म्हणजे काय तयार करता येणार, मध तयार करता येणार नाही. मध म्हणजे काय, नेक्टर प्लस सलायवा. ठीक आहे, तर हाऊ द बीज प्रोड्यूस हनी, हे थोडंसं शॉर्ट. नेक्स्ट इयरला आपण डीपमध्ये बघणार आहोत, त्याच्यावेळी आपण बघूया व्हॉट विल हॅपन इफ आर्थ्रोपोड्स डू नॉट मोल्ड. आता बघा आता ते जर मोल्ड झाले नाहीत त्यांची हाईट म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे ती होणार नाही आहे ऑफकोर्स. ठीक आहे, तर आज आपण फायलम आर्थ्रोपोडा बघितला. तर हे सगळे जे कॅरेक्टर आहेत, बरेच मुलं काय करतात, एक 5-6 कॅरेक्टर लिहितात, असं नाही आहे. हे सगळं तुम्ही लिहायचं आहे बरं का, एंटायर, अगदी डायजेस्ट सिस्टीम एक्झाम्पलपासून अगदी लिव्हिंग फॉसिलपर्यंत सगळं तुम्ही होमवर्कमध्ये पूर्ण दिसलं पाहिजे. बरीच मुलं काय करतात माहिती आहे का, तेवढे 4-5 लाईन काढतात आणि झालं, असं नाही चालणार. डिस्क्राईब म्हणजे काय, पूर्णपणे तुम्ही कॅरेक्टर अगदी किती होऊ देत, 10, 15, 20, 25 हे सगळं तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.